नमस्कार माझ्या सर्व बंधू भगिनींनो, मी आज तुमच्यासमोर एका गंभीर विषयावर बोलणार आहे, तो म्हणजे वाहनांचा अतिवेग, नागरिकांमध्ये सिव्हिक सेन्सचा नागरी जाणीव अभाव आणि यातून होणारे भयंकर अपघात। आज रस्त्यावर धावणारे बहुतेक वाहनचालक घाईमध्ये असतात। ही घाई कशासाठी? कोणाला 2 मिनिटे लवकर ऑफिसला पोहोचायचे आहे, तर कोणाला सिग्नल तोडून पुढे जायचे आहे। अनेकदा वाहनांचा वेग इतका जास्त असतो की त्याला वेग म्हणण्यापेक्षा वेड म्हणावे लागेल। जास्त वेग म्हणजे कमी प्रतिक्रिया वेळ, अचानक येणाऱ्या संकटावर नियंत्रण मिळवता येत नाही। वाढलेले ब्रेकिंग डिस्टन्स, ब्रेक दाबल्यानंतर वाहन थांबायला जास्त जागा लागते। नियंत्रण गमावणे, वळणांवर किंवा अचानक आलेल्या अडथळ्यांवर नियंत्रण ठेवणे अशक्य होते। हा अतिवेग केवळ त्या चालकासाठी नाही, तर रस्त्यावरील प्रत्येक पादचारी आणि अन्य वाहनचालकांसाठी मृत्यूचा धोका बनतो। सिव्हिक सेन्सचा अभाव केवळ वेगाचा प्रश्न नाही, तर भारतीय नागरिकांमध्ये सिव्हिक सेन्स, नागरी जाणीव या मूलभूत गोष्टीचा अभाव आहे। मी आणि माझे काम या पलीकडे आपण विचार करत नाही। उदाहरणार्थ, सिग्नल हिरवा होताच कर्कश हॉर्न वाजवणे, पादचारी मार्गावर फुटपाथवर दुचाकी उभी करणे, रस्त्यावर कचरा फेकणे, रस्त्यावर थुंकणे, लघुशंका करणे, तसेच ओव्हरटेक करताना नियमांचे उल्लंघन करणे, हेल्मेट घालणे किंवा सीट बेल्ट लावणे। सिव्हिक सेन्स म्हणजे मी रस्त्यावर एकटा नाही, माझ्या चुकीचा परिणाम इतरांवर होईल याची जाणीव ठेवणे। रस्त्यावर वाहन चालवणे ही जबाबदारी आहे, हक्क नव्हे। अतिघाई आणि अपघात मित्रांनो, रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचे सर्वात मोठे कारण म्हणजे अतिघाई। मी पटकन निघून जातो किंवा सिग्नल तुटला तरी चालेल ही विचारसरणी आपल्याला अपघातांच्या खाईत ढकलते। एक गोष्ट लक्षात ठेवा, घाई करून तुम्ही काही मिनिटे वाचवाल, पण अपघाताने तुम्ही आयुष्य गमावून बसाल। अपघात म्हणजे केवळ मृत्यू नाही, ते जखमींना कायमचे अपंगत्व, कुटुंबांना आर्थिक आणि मानसिक आघात आणि संपूर्ण आयुष्याची वाताहत देतात। एका क्षणाच्या चुकीमुळे अनेक घरे उद्ध्वस्त होतात। सर्वांना कळकळीचे आवाहन, नियम पाळा, जीव वाचवा, वेगावर नियंत्रण ठेवा।